सध्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे करत आहेत। सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा समोर आलेले आहेत। त्यामुळे आता 18 वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक असणार आहे। असा नवा कायदा केंद्र सरकार करण्याच्या तयारीत आहे। मुलांचा डेटा सुरक्षित राहावा, पालकांचं त्याकडे लक्ष राहावं या उद्देशाने नवीन नियम तयार करण्यात आलेला आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने व्यक्तिगत डिजिटल संरक्षण अधिनियमाचा एक मसुदा तयार केलेला आहे। या मसुद्यावरती 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना नोंदवण्याची सरकारने मुदत दिली आहे। या सूचनांनुसार कायद्यामध्ये बदल केला जाणार आहे। तर सोशल मीडियावरील कंटेंटवरती बंधन नाहीये। मुलांचा स्क्रीनिंग टाइम हा वाढत चाललेला आहे। डोळ्यांची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। मानसिक आरोग्यावरती सुद्धा नकारात्मक परिणाम होत आहेत। एकाग्रता कमी होते। मुलांची चिडचिड या सगळ्या गोष्टींमधून वाढते। ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान, न्यूझीलंडमध्ये सुद्धा नवा कायदा विचाराधीन आहे। ठाण्यानंतर आता पुण्यात मराठी हिंदी वाद पेटलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या टेलिकॉम कंपनीच्या टीम लीडरला चोप दिलेला आहे। पुणे वाकडेवाडी इकडे ही घटना घडली आहे। मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या इथल्या टीम लीडरला मनसेने बेदम चोप दिलेला आहे। फ्लोअरवरती हिंदीच बोलायचं, मराठीत बोललं तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी या टीम लीडरने दिली होती। माझी तुम्हाला मराठी म्हणून हक्क तुमच्याबद्दल तू म्हटलं त्या पोरांना कामाला आम्हाला येऊन इथं तमाशा काढायचं नाही। उद्या परत तुम्ही राव, माझी विनंती आहे तुम्हाला। आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मागण्यासाठी ऑफिसला गेले, तर त्यांना म्हणला कौनसी भी सेना लेके आओ, तुम मनसे लेके आओ, नहीं तो शिवसेना लेके आओ, कौनसी भी सेना लेके आओ, मैं तुम्हारा पेमेंट नहीं करूंगा। फ्लोर पे हिंदी बात करने का मेरे को हिंदी आता नहीं, और तुम सब लोग को टर्मिनेट करके मैं मेरे गांव से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग इधर काम में भर्ती करूंगा। तर इकडे मुंबईत सुद्धा मराठी तरुणावरती पुन्हा एकदा अन्याय करण्यात आलेला आहे। मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं कामाला नको असं म्हणत मुंबईतील एकाच कंपनीत मुलाखतीच्या वेळेला मराठी तरुणाला कामावरती घेण्यास नाकारलेला आहे। हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडे आला असता ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाराला जाब विचारलाय। बसायसाठी मी आलो नाही, तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही, त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला। कोण आहे हे काय बोलले तुला? मराठी माणसांना नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात काम। ते बोलतात की 2 दिवस मुलगा काम, पण सगळेच मुलं तशी नसतात ना। काही मुलं सगळी कामं करायसाठी असतात। सगळी मराठी मुलं काय कामचोर आहे का? म्हणजे तुमचं बोलायचा अर्थ असा होता त्यांचा। आणि असे बोलत होते एकदम रुबाबने की म्हणजे त्यांचे ते आपल्या मराठी लोकांना आता चालवतात ते। आणि काही गोष्टी असे झाल्या की एवढं वाईट बोलत होते ते मराठी मुलांना नोकऱ्या आम्ही देतो, ते 2 दिवस काम करतात, तिसऱ्या दिवशी आपलं दाखवतात, असं करतात। म्हणलो सर तुम्ही असं का बोलता? ते मी एवढा प्रश्न केला आणि नंतर स्वतः निघून गेलो। मग